जालन्यात रात्रभर धुवाधार पाऊस, 3 तासात 116 मिलीमीटर पावसाची नोंद। शहरात सर्वत्र पाणीच पाणी, आमदार अर्जुन खोतकरांच्या घरालाही पाण्याचा वेढा। मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका, 15 लाख हेक्टरवरील पिकांना चिखल, पावसामुळे 4 बळी। मराठवाड्यातील आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। बीडमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा, शाळांना सुट्टी, अहिल्यानगरमधील शाळाही आज बंद। लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय योजनांमुळे राज्यावरील कर्ज वाढल्याचं उघड, वर्षाअखेरीस कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज। भाजप आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपचा मेळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातील नाराजीवर चर्चा होणार। बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या फरार आई वडिलांचा शोध सुरू, नवी मुंबईतील ट्रक चालकाचं अपहरण करून पुण्यातल्या घरात डांबल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।